सह्याद्री आपल्या भटक्यांना त्यांचे दोन्ही हात फैलावून खुणावत असतो. या दैनंदिन रहाटगाडग्यामधून मुक्तता हवी असेल तर माझ्या हंगा खांद्यावरती मनसोक्त भटका. याच सह्याद्रीचे आमंत्रण स्वीकारून मी आणि माझा बालमित्र सतीश 10 जानेवारीला संध्याकाळी 4:30ला पुण्यावरून निघालो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सध्या मी उभा आहे ठाकूरवाडी या गावामध्ये. ठाकूरवाडी या गावामध्ये असणाऱ्या या हनुमान मंदिरामध्येच आपण रात्री टेंट लावला होता मित्रांनो. हनुमानाची सुंदर अशी आपल्याला मूर्ती येथे पाहावयास मिळत आहे. बजरंगबलीला वंदन करून आता आपण आपल्या ट्रेकची सुरुवात करूया मित्रांनो. ठाकूरवाडी हे गाव कलावंतीन दुर्गचे बेस विलेज आहे. मित्रांनो, आपण येथे आपली वॅगनार पार्क केलेली आहे. पार्किंग शुल्क म्हणून येथे 50 रुपये चार्ज आकारलेले आहेत. चला तर मग आज आपण सुरू करूया कलावंतीन दुर्गच्या ट्रेकची. चला. साधारण 5 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपल्याला संयुक्त वन व्यवस्थापन समिती माची प्रबळ यांच्यातर्फे पर्यटकांसाठी दिलेल्या सूचनांचा फलक आपल्याला इथे पाहावयास मिळतो. माझी सर्वांना विनंती असेल की या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करा मित्रांनो. सकाळी सकाळीच ट्रेक चालू केल्यामुळे उन्हाचा त्रास नाही आहे मित्रांनो. आता सकाळच्या या फ्रेश मूडमध्ये आपण ट्रेक कंटिन्यू करूया. चला. मित्रांनो, आता आपण ट्रेक चालू केलेला आहे. आपल्याबरोबर या ट्रेकमध्ये आपले नेहमीचे साथीदार सतीश फुले आहेत आपल्याबरोबर. चला. सुरुवातीचा काही ट्रेक अशा मातीयुक्त रस्त्यानेच आहे मित्रांनो. चला, हा सोप्या ट्रेकचा आनंद घेत घेत आम्ही रमतगमत निघालेलो आहोत. बाळा, उत्सुक आहेस कलावंतीन दुर्ग ट्रेक करायला? यूट्यूबवरती जे काही अवेलेबल व्हिडिओ होते ते बघून भीती तर नाही वाटणार? नाही. ट्रेक वाटेवरती असणाऱ्या स्टॉलवरती थोडासा विसावा घेतला होता. आता विसावा घेऊन परत एकदा ट्रेक चालू केलेला आहे मित्रांनो. आतापर्यंत जो असा मातीचा रस्ता होता तो संपलेला आहे आणि आता ॲक्च्युअल ट्रेकिंगची वाट सुरू झालेली आहे. मित्रांनो, सह्याद्रीच्या भटक्याला सह्याद्रीने असा नैसर्गिक झुला दिला तर तो त्याच्यासाठी स्वर्ग सुखच असतो. मित्रांनो, ट्रेक वाटेमध्ये असे ठिकठिकाणी छोटी छोटी हॉटेल्स आपल्याला पाहायला मिळतात. येथे आपल्याला नाश्ता, मॅगी, बॉइल्ड एग, पोहा, कोल्ड्रिंक्स, चहा असे सर्व पदार्थ अवेलेबल आहेत. आणि ट्रेकिंगमध्ये लागणारी काठीसुद्धा इथे आपल्याला रेंटवरती मिळू शकते. मित्रांनो, माझी तुम्हा सर्वांना विनंती असेल की अशा हॉटेलवरती समजा मिळणाऱ्या वस्तू काही चढ्या भावाने जर हे दुकानदार विकत असतील तर त्याच्याबाबत तुम्ही तक्रार करू नका मित्रांनो. कारण या सगळ्या वस्तू ते मोठ्या अंग मेहनत घेऊन खालच्या बेस गावातून वरती घेऊन येतात. त्यामुळं समजा 20 रुपयाला मिळणारी बॉटल जर त्यांनी 30 रुपयाला दिली तर तुम्ही तक्रार नका करू. कारण
हे 10 रुपये हे त्यांच्या कष्टासाठी दिलेले पैसे आहेत. वाट चांगली चढणीची आहे मित्रांनो, दम लागत आहे. चला. डोंगर, त्याच्यावर असणारी गर्द झाडी, याचा नजारा खूपच सुंदर दिसत आहे मित्रांनो. रिलॅक्सिंग एक्सपिरियन्स सह्याद्रीच्या कुशीमध्ये. अल्टिमेट. पायाखाली पनवती असलेल्या आणि चपेटदान स्वरूपातील हनुमानरायाची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याच्या बाजूलाच गणपतीची मूर्ती देखील आपल्याला पाहावयास मिळते. आपण आत्ता ज्या ठिकाणी फोटो काढला तिथं एक महिला मंडळांची ट्रेकची ट्रिप आली होती. त्या सर्वांचाच फोटोशूट चालू आहे. मित्रांनो, शेवटी 1 ते 1.5 तासाची तंगडतोड पायपीट करून आपण प्रबळ माचीवरती पोहोचलेलो आहोत. अजून आपलं टार्गेट दूर आहे मित्रांनो. प्रबळ माचीवरून चालत आल्यानंतर आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, डाव्या बाजूला हॉटेल दिसत आहे. त्या हॉटेलला डावीकडे ठेवत उजव्या बाजूने जी वाट जात आहे त्या बाजूने आपल्याला कलावंतीन दुर्गकडे जायचे आहे. चला. आपण पाहू शकता, कलावंतीन दुर्गाकडे जाणाऱ्या ट्रेक वाट ही ठिकठिकाणी बोर्ड लावून आपल्याला दाखवलेली आहे. त्यामुळे रोड चुकण्याची शक्यता खूपच कमी आहे मित्रांनो. प्रबळ माचीवरून आपण साधारण 5 ते 7 मिनिटं ट्रेक करून आलो की आपल्याला समोरच हे महालक्ष्मी हॉटेल लागते. इथून रस्त्याचे 2 फाटे फुटतात. उजवीकडची वाट ही प्रबळगडाकडे जाते, तर ही डावीकडची वाट ही कलावंतीन दुर्गाकडे जाते. कलावंतीन दुर्ग आणि किल्ले प्रबळगडाचा इतिहास याची माहिती देणारा फलक आपल्याला इथे पाहावयास मिळतो. समोर दिसणाऱ्या लाकडी कुंपणाच्या व्ही आकाराच्या दरवाज्यातून आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. या लाकडी दरवाज्याचा आकार व्हीच का, याबाबतचा माझा तर्क असा आहे की या व्ही आकाराच्या दरवाज्यातून प्रवेश करून आपण प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग याच्यामध्ये असणाऱ्या व्ही आकाराच्या खिंडीकडे जाऊ शकतो. चला तर मग. मित्रांनो, प्रबळ माचीवरून ट्रेक करत करत आता आपण पुढे कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड यांच्यामध्ये असणाऱ्या व्ही आकाराच्या खिंडीमध्ये जाण्यासाठी ट्रेक चालू केलेला आहे. समोरच आपल्याला प्रबळगड दिसत आहे आणि कलावंतीन दुर्ग याच्यामध्ये असणारी व्ही आकाराची खिंड देखील दिसत आहे. ठाकरवाडी हे गाव कलावंतीन दुर्गाचे बेस विलेज आहे. ठाकरवाडीतील आदिवासी लोक आणि कलावंतीन दुर्गाचा माथा याचे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. शिमग्याच्या सणाला ठाकरवाडीतील हे लोक कलावंतीन दुर्गाच्या माथ्यावरती एकत्र जमून ठाकर नृत्य करतात. कलावंतीन दुर्ग हा समुद्रसपाटीपासून 2250 फूट इतक्या उंचीवर आहे. कलावंतीन दुर्ग येथे येण्यासाठी मार्ग आहे पुणे, लोणावळा, खंडाळा, खालापूर, पनवेल, शेडूंग फाट्यामार्गे ठाकरवाडी या गावामध्ये आपण येऊ शकता. या मार्गाने आल्यावर अंतर आहे 122 किलोमीटर.
कलावंतीन हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये असून तो पनवेल तालुक्यामध्ये येतो. प्रबळमाचीवरून व्ही आकाराच्या खिंडीकडे जाणारा मार्ग हा जंगलातून जातो मित्रांनो. मित्रांनो, आयुष्यातील पहिला थरारक ट्रेक अनुभव घेत आहोत. चला काळजी घेत घेत वर जाऊया. मित्रांनो, खतरनाक आणि अल्टिमेट एक्सपिरियन्स आहे. माझी प्रत्येकाला रिक्वेस्ट असेल, आयुष्यामध्ये एकदा तरी कलावंतीन ट्रेक करून बघा. पण हा ट्रेक करताना सुरक्षा महत्त्वाची. मित्रांनो, आपण पाहू शकता खाली व्ही आकाराच्या खिंडीमध्ये जी झोपडी दिसत आहे, आपण तिथून चढत आलो आहोत. चला आता आपला ट्रेक कंटिन्यू ठेवूया. मित्रांनो, कलावंतीन ट्रेकमध्ये आपल्याला काही नवीन साथीदार भेटलेले आहेत. आपले कराडचे स्थायिक असलेले कनसे, तुषार कनसे, जे कामानिमित्त ठाण्याला आहेत, आणि त्यांचे मित्र जोशी साहेब, जे उत्तराखंडचे आहेत, म्हणजे ओरिजिनली पहाडी. मित्रांनो, या पायऱ्यावरून चढताना दोन्ही हात आणि दोन्ही पाय सगळ्याचा वापर करायचा आहे. चला. मित्रांनो, समोरच आपल्याला प्रबळगड, आणि प्रबळगडाच्या मागे जो एक मोठा डोंगर दिसत आहे तो आहे माथेरानचा डोंगर. मित्रांनो, फायनली आपण कलावंतीन दुर्गाच्या शेवटच्या कातळ कड्यापर्यंत पोहोचलेलो आहोत, जिथे आपल्याला दोरीने चढायचे आहे. कलावंतीन दुर्गाचा शेवटचा कातळ टप्पा पार करण्यासाठी इथे स्थानिक लोकांकडून रस्सीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मित्रांनो, येथे प्रति व्यक्ती 30 रुपये असे शुल्क आकारले जाते. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, स्थानिक व्यक्ती सुरेश आहेत. आता हे आपल्याला रस्सीने वरती जाण्यासाठी मदत करणार आहे. चला तर मग.
मित्रांनो, शेवटी शेवटचा कातळ टप्पा रस्सीच्या साहाय्याने पार करून आम्ही दोघं, मी आणि सतीश, सक्सेसफुली कलावंतीन दुर्गच्या टॉपवरती पोहोचलेलो आहोत. चला आता इथे दर्शन घेऊया महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं नव्हे तर जगाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे. चला तर मग. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. मित्रांनो, आपला कलावंतीन दुर्गचा ट्रेक आता कंप्लीट झालेला आहे. त्यामुळं गड आता उतरणीला घेतलेला आहे. आपला आजचा कलावंतीन दुर्गचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सर्वात महत्त्वाचं, आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला भेटू लवकरच.